नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त अशी आपण 2 स्टार्टर रेसिपी बनवणार आहोत, पण एकाच ह्याच्यापासून. तो इन्ग्रेडियंट म्हणजे पनीर आहे. पनीरपासून मस्त असं पनीर पापड रोल बनवणार आहोत आणि पनीर फ्राय बनवणार आहोत. त्यासाठी ते मी पनीर घेतलेलं आहे. हे जवळपास 100 ते 150 ग्रॅम पनीर आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. आता मस्त असे पहिले उभे कट करून घेते मी. जास्त पातळही कट करायचे नाही, नाहीतर याचे तुकडे पडायला जास्त वेळ लागणार नाही. त्याच्यानंतर मस्त आडवे कट करून घेऊया. आता सगळ्याच्यावर मी पूर्ण प्रॉपर कट मारते. सेम एकाच शेपमध्ये यायला पाहिजे, असे दिसायला सुंदर वाटतात, बाकी काहीच नाही. आता मस्त असे सगळे कट करून घेतलेले आहेत. तुम्ही क्यूब्स पाहू शकता, लांबट असे आहेत. अशा पद्धतीनेच पाहिजे. आता हे एका बाउलमध्ये सगळे कट करून घेतलेले पनीरचे पीसेस घेऊया आपण. आता त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण बारीक चिरलेली कोथिंबीर. त्यानंतर आता टाकणार आहोत आपण इथे चवीनुसार मीठ. खूप मस्त अशी रेसिपी आहे. पाव चमचाभर हळद टाकलेली आहे. लाल तिखट घरगुती जो मसाला असतो तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथे शेजवान सॉस टाकते मी, जवळपास 1 चमचाभर टाकलेला आहे. आता हे हलक्या हाताने आपण प्रॉपर पनीरला मॅरिनेट करून ठेवायचं आहे. पीसेसला प्रत्येक लागलं जाईल असं व्यवस्थित लावायचं आहे. हाताने चमच्याच्या साहाय्याने लावलात तर व्यवस्थित लागणार नाही, त्यामुळे मी हाताने व्यवस्थित लावून घेतलेले आहे, किंवा तुम्ही अशा पद्धतीने टॉस करू शकता. आता हे साईडला ठेवूया आपण, तोपर्यंत मस्त असं मॅरिनेट होईल. आता इथे एक प्लेट घेतलेली आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे थोडंसं. आणि पनीर पापड रोल बनवते आहे, त्यामुळे पापड तर पाहिजे. हा आपण जो नॉर्मली लिज्जतचा वगैरे पापड असतो ना, तो घेतलेला आहे. पाण्यामध्ये आपण त्याला डिप करायचा. आता हा पापडची साईज जाड आहे, म्हणजे मोठी तर आहेच, पण थोडीशी जाड आहे, त्याच्यामुळे भिजायलाही थोडासा टाईम लागतो. मस्त आता एक होईपर्यंत दुसरा आपण त्याच्यात पाण्यात टाकून ठेवायचा, म्हणजे तोही व्यवस्थित भिजला जाईल. आता इथे पटकन चांगला जर भिजला गेला नाही ना, तर थोडं प्रॉपर शेपमध्ये आपल्याला जसं पाहिजे तसं आपला तो फोल्ड होणार नाही. त्यासाठी पहिले व्यवस्थित भिजला गेला पाहिजे. तुम्ही इथे पाहू शकता बघा, थोडंसं मला कठीण जाते, पण नंतरचे व्यवस्थित आले होते पापड. जसं आपण पापड प्रॉपर आपण भिजवला गेला पाहिजे, तो पूर्णपणे सॉफ्ट व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर मस्त असं पहिले साईडचे आपण फोल्ड करून घ्यायचे, नंतर उभ्या ह्याच्यामध्ये आपण प्रॉपर असं मस्त असं फोल्ड करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी ते सगळे रोल तयार करून घेतलेले आहेत, जेवढे पाहिजे तेवढे. एका साईडला कढई ठेवली होती तापायला, तेलही गरम झालेलं आहे व्यवस्थित. त्याच्यामध्ये आता एक एक रोल सोडायचा आहे आणि आपण छान फ्राय करून घ्यायचं आहे. मस्त दोन्ही साईडने थोडासा पापड आपण चांगला फ्राय होईल अशा पद्धतीने आपण फ्राय करून घ्यायचं आहे. जास्त वेळ लागत नाही. पापड आहे, पापडाला तळायला तुम्हाला माहिती आहे, गॅस जर तेल जर चांगलं तापलं गेलं असेल तर मग पटकन तापला जातो, आपण पापड शेकला जातो. त्यामुळे फक्त आपण जे इथे लो फ्लेमवर थोडंसं आपण तळून घ्यायचं आहे पापड. का तर आतमध्येपर्यंत ओला आहे पापड, तो आतपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजला गेला पाहिजे, तळला गेला पाहिजे, त्यासाठी. आता अशा पद्धतीने मी सगळे रोल तयार करून घेते आणि तेच पनीरचे पीसेस आता मी फ्राय करायचं आहे आपण. त्यामुळे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे इथे, आणि तांदळाच्या पिठामध्ये आपण मस्त कोट करून घ्यायचं आहे पनीरचे प्रत्येक पीसेस, आणि आपण हे आता फ्राय करायला सोडायचे आहेत. अशा पद्धतीने बनवा. इतके पनीरचे पीसेस सॉफ्ट होतात ना, खूप सुंदर लागतात टेस्टलाही. आता जेवढे बाकीचे मी अर्ध्याचे मस्त असे पापड पनीर रोल बनवलं आहे आणि अर्धे पनीर फ्राय बनवते आहे. इथे तुम्ही पाहू शकताय, मस्त एका साईडने थोडेसे आले की आपण पलटून घ्यायचे आहेत. जास्त वेळ लागत नाही. आणि ते आपले तयार झालेले आहेत पनीर फ्रायसुद्धा. तेही आपण काढून घेऊया एका टिश्यू पेपरवर, आणि मस्त इथे आता सर्व केलेले आहेत. आता हे तुम्ही असेच किंवा मस्तच कोणत्याही सॉस किंवा चटणीबरोबर एन्जॉय करू शकता. मस्त इथे आपल्या दोन्ही रेसिपी तयार झाल्या आहेत, स्टार्टरच्या पापड पनीर रोल आणि पनीर फ्राय. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप आवडली असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.